नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सायन्स बाय प्रमोद सर या प्लॅटफॉर्मवरती सर्वांचे स्वागत। पहा, राज्यसेवा गट ब गट क सगळ्यासाठी महत्त्वाची असलेली आपण एक सिरीज सुरू केलेली आहे। सायन्स विषयाच्या पूर्वच्या प्रश्नांकडे आपलं नेहमी लक्ष असतं, मात्र मुख्यच्या प्रश्नांकडे आपण काय करतो, दुर्लक्ष करत असतो। मग मुख्यच्या प्रश्न जे विविध परीक्षांना क्लर्क असेल, टॅक्स असिस्टंट असेल, याला जे विचारले जातात त्याच्यासाठी मुख्यच्या प्रश्नाचं एनालिसिसची सिरीज आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे। यापूर्वी आपण 2017 चा पेपर पाहिलेला आहे, 2018 चा पण पाहिलेला आहे। आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत 2019 चा पेपर। त्याच्यामध्ये पहा, पहिला प्रश्न आहे की कोणत्या घटनेद्वारे प्रकाशाच्या अवतरंग स्वरूपाची पुष्टी केली जाते। आपल्याला आता कीवर्ड काय मिळतो, प्रकाशाचे अवतरंग। आणि इंग्लिश मध्ये जर वाचलं तर ट्रान्सवर्स नेचर ऑफ लाइट वॉज कन्फर्म बाय द फेनोमेनॉन ऑफ डॅश डॅश ऑफ लाइट। म्हणजे आपल्याला काय आहे की ट्रान्सवर्स नेचर कशाचं, लाईटचं। याचा अर्थ आपल्याला साऊंड आणि लाईट या दोन चॅप्टरच्या अनुषंगाने जर पाहायला गेलं तर वेव्हज माहिती येतं। वेव्हजचे दोन टाइप्स येतं, एक आहे अवतरंग आणि एक आहे अनुतरंग, ज्याला इंग्लिश मध्ये काय म्हटलं जातं, लॉन्जिट्युडनल वेव्हज आणि ट्रान्सवर्स वेव्ह। आणि याची दोन उदाहरणं काय येतं, अवतरंगाचं आहे लाईट आणि अनुतरंगाचं आहे ध्वनी म्हणजे साऊंड। इथपर्यंत आपण शिकलोय आणि याच्यावरती हमखास प्रत्येक वेळेस प्रश्न विचारलाय की लॉन्जिट्युडनल वेव्हचं उदाहरण कुठलं, ट्रान्सवर्स वेव्हचं एक्झाम्पल कुठलं। पण इथं काय सांगितलंय त्यांनी, ट्रान्सवर्स नेचर म्हणजे कुठलं, अवतरंग म्हणजेच ट्रान्सवर्स नेचर ऑफ लाईट। काय, लाईट म्हणजे लाईट, म्हणजे हे बरोबर सांगितलंय। आता हे कोणत्या स्वरूपाची पुष्टी केली जाते, म्हणजे हे कशाला संदर्भहीन, म्हणजे आपल्याला काय विचारलं त्यांनी की हे लाईट अवतरंग आहे, मात्र ते कशाच्या संदर्भाने पुढे पुष्टी मिळते, म्हणजे फेनोमेनॉन कन्फर्म होतं। काय होतं, कन्फर्म होतं असं विचारलंय। मग आता आपल्याला पर्यायाकडे जायचंय, तर भिन्नता, अपवर्तन, ध्रुवीकरण आणि फैलाव हे इंग्लिश शब्द वाचल्यावरती थोडंसं आपल्याला कन्फ्युजन होतं। मात्र डिफ्रॅक्शन, रिफ्रॅक्शन, पोलरायझेशन आणि डिस्पर्शन हे ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस आपल्याला लगेच लक्षात येतं की हे चारही पर्याय आपल्याला सिलेबस मध्ये दिलेले पॉइंट आहेत। साऊंड, लाईट हे जे चॅप्टर आहेत त्या लाईट चॅप्टरचं रिफ्रॅक्शन म्हणजे काय आपल्याला माहिती आहे। काय माहिती आहे की एका मीडियम मधून दुसरीकडे जाताना ते स्तंभिकेकडे आकर्षिलं जातं, स्तंभिकेपासून दूर केलं जातं, हे वालं डिफ्रॅक्शन। डिस्पर्शन म्हणजे काय, एका लाईटचं म्हणजे व्हाईट असेल किंवा याचं 7 रंगामध्ये जे डिस्पर्शन होतं ते झालं डिस्पर्शन ऑफ लाईट, म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपसकरण म्हणतात। याचाही काही संदर्भ याच्या संदर्भात येत नाही। मग आपल्याला पोलरायझेशन याच्याकडे जास्त आपल्याला आकर्षित होता येतं या ठिकाणी। काय, तर पोलरायझेशन म्हणजे काय, आपण नॉर्मली या शब्दाचा जरी अर्थ पाहिला तरी आपल्या एक गोष्ट लक्षात येते की ओपिनियन असतात। म्हणजे आता सपोज एखादा मुद्दा मांडला, त्याच्याशी संदर्भात वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे ओपिनियन असतात। मग त्या ओपिनियनमुळे काय होतं, प्रत्येकाचा जरी व्ह्यू वेगळा असला तर त्यांचा एक गट तयार होतो वेगवेगळ्या ओपिनियनवाल्या लोकांचा। पण मात्र त्याचं ध्रुवीकरण केंद्राशी असतं, म्हणजे कशाशी असतं, सेंटरशी। हे झालं पोलरायझेशन एक नॉर्मल भाषेत। आणि इथं पोलरायझेशन ऑफ लाईट ते काय सांगतं, ह्या डायग्राम मधून लक्षात येईल तुमच्या। पहा, लाईट बीम ज्यावेळेस पोलरायझर मधून पुढे जाते त्यावेळेस स्कॅटरिंग म्हणजे वेगवेगळ्या दिशांना असं एकत्र न येता फक्त त्याचं नेचर वर खाली म्हणजे असं अवतरंग म्हणजे ट्रान्सवर्स स्वरूपात होतं। यालाच काय म्हटलं जातं, मग पोलरायझेशन ऑफ लाईट। आणि हे कशाचं फेनोमेनॉन आहे, मग ट्रान्सवर्स नेचर ऑफ लाईट। याला पुष्टी देतं म्हणजे याला कन्फर्म करतं, काय, पोलरायझेशन ऑफ लाईट। अशा संदर्भाने हा प्रश्न विचारला गेला होता। मग तुम्हाला असं एनालिसिस, आता वेळ आहे भरपूर, गटकची परीक्षा पुढे आहे, भरपूर वेळ आहे, पण 2025 ची गट ब असेल, राज्यसेवा असेल, सगळ्यासाठी अशा प्रकारचं एनालिसिस करणं गरजेचं आहे की प्रत्येक प्रश्न, त्याचा पर्याय आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला कशा प्रकारे कन्सेप्ट क्लिअर होईल हे या ठिकाणी पाहता येईल। चला, पहिला प्रश्न झालेला आहे। त्यानंतर पहा, नेक्स्ट क्वेश्चन पहा, प्रॉब्लेम आहे 1 कॅलरी इज इक्वल टू डॅश डॅश जूल। प्रॉब्लेम नाही, सॉरी, हे दिलेलं आहे त्यांनी की कॅलरी आणि जूल। आता तुम्हाला कॅलरी आणि जूल काय माहिती आहे का, हे एनर्जीचे युनिट आहेत, म्हणजे एनर्जीचे, ऊर्जेचे एकक आहेत। मग हे असं आहे का, दोन्हीही एककच आहेत। मग कॅलरी काय होतं, हे पारंपरिक म्हणजे ट्रेडिशनल वे आतापर्यंत यूज करायचे, आणि इंटरनॅशनल लेवलला जर विचार केला तर जूल हे केलं जातं। मग आता आपल्याला हे तर माहिती आहे की 1 कॅलरी इज इक्वल टू 4.184 जूल। आता हे आपल्याला उत्तर मिळून जातं पर्याय क्रमांक 2। काही ठिकाणी पहा
84च्या ऐवजी 85 आहे, काही ठिकाणी 86 आहे. वेगवेगळ्या पुस्तकात इंटरनेटवर जर तुम्ही सर्च केलं तर 184, 185 किंवा 186 अशी फिगर आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला हे या ठिकाणी उत्तर मिळून जातं. मग याच्या संदर्भाने आपल्याला दुसरं जर तुम्हाला मी असं विचारलं 1 जूल म्हणजे किती कॅलरी डॅश डॅश कॅलरी, तर हे तुम्ही पाहून घ्या 0.239 कॅलरी असं या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल. मग हे तुम्ही या पुढच्या येणाऱ्या परीक्षेसाठी काय करायचंय लक्षात आणून ठेवायचंय. चला नेक्स्ट क्वेश्चन, तिसरा नंबरचा क्वेश्चन पहा. 1000 वॅट शक्तीची विद्युत इस्त्री दररोज 2 तास वापरली, जर 1 किलोवॅट तासाचा दर 3 रुपये पर युनिट असेल तर इस्त्रीसाठी मे महिन्यात ऊर्जेची किंमत काढा. लाईट बिल काढायचंय. आता सेम असा प्रश्न 2017ला विचारला होता. इथं फक्त त्यांनी मे महिना केलाय आणि तिथं 30 दिवस दिलेले होते. आणि हा प्रश्न कसा सोडवायचा हे तुम्हाला मी ऑलरेडी शिकवले. म्हणजे 1000 वॅटचं ज्यावेळेस तुम्हाला युनिट करायचंय त्यावेळेस डिवायडेड बाय 1000 केलं तर 1 युनिट मिळतं. ती किती तास चालवली जाते? 2 तास. 2 तास म्हणजे 2 युनिट झाले आणि एका युनिटचा दर आहे 3 रुपये, 2 युनिटचा दर 6 रुपये झाला. म्हणजे पर डेला 6 रुपये तुम्हाला लाईट बिल येणार आहे. आता त्यांनी काय सांगितलंय मे महिन्यात वापरलेल्या लाईटचं बिल काढायचंय. मे महिना सगळ्यांना माहिती आहे, आपण असं ठेवतो जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. मेचे दिवस किती मग 31 दिवस आणि इंटू पर डेला 6 रुपये बिल येतं. 6 एक 6, 6 त्रिक 18, 186 रुपये काय येईल तुमचं लाईट बिल त्या महिन्याचं येईल. पर्याय क्रमांक 1 काय मिळतं आपल्याला उत्तर 186. अशा प्रकारे दिसायला जरी तुम्हाला खूप वेळेस असं होतं की सायन्सचे प्रश्न दिसायला खूप सोपे असतात, कन्सेप्ट माहित असेल आणि त्याच्या जर PYQचं ॲनालिसिस आपलं पक्का असेल तर तुम्हाला उत्तर मिळायला काही अडचण येत नाही. मग 186 पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. विश्वातील बहुतेक पदार्थ कोणत्या स्थितीत अस्तित्वात असतात? आता पहा तुम्हाला 3 स्टेट तर सगळ्यांना माहिती येतं, लिक्विड स्टेट, सॉलिड स्टेट आणि गॅसियस स्टेट. म्हणजे स्थायू, द्रव, वायू हे सगळ्यांना माहिती आहे. ही स्टेट आतापर्यंत आपण वेगवेगळ्या ठिकाणी अभ्यासलेली आहे. प्लाझ्मा स्टेट, मग तुम्हाला इथं ऑड मॅन आउट पण उत्तराकडे तुम्ही डायरेक्ट प्लाझ्मा स्टेटकडे जाऊ शकता. किंवा तुम्हाला जर असं मी विचारलं की कुठले पदार्थ जास्त येतं स्थायू, द्रव, वायू, कन्फ्युजन होताल तुम्ही. स्थायू पण दिसतात, द्रव पण दिसतात, वायू पण दिसतात. पण प्लाझ्मा स्टेट काय आहे याच्या संदर्भात आपण पाहू. ही 4थी स्टेट आहे मॅटरची. कितवी? 4थी. ह्या 3च्या बाहेर जाऊन 4थी स्टेट प्लाझ्माची काय आहे? प्लाझ्मा स्टेट आहे 4थी. ही कोणी शोधलेली आहे? विल्यम क्रूक. कोणी? विल्यम क्रूकने. कधी? 1879 ला. ही 4थी स्टेट कुठली? प्लाझ्मा स्टेट. बरोबर. आता ही काय स्टेट? या स्टेटमध्ये इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रिक इम्पल्स असतात. थर्मोस्फिअर आणि एक्झोस्फिअर जी असते तिथं जसे असतात ऑरोरा बोरियालिस. ही स्टेट तुम्ही जिओग्राफी मध्ये पाहिलेलं आहे. एक्झोस्फिअर आणि थर्मोस्फिअर मध्ये प्रकाशाच्या लाईट चमकतात, ते जे होतं ती आहे प्लाझ्मा स्टेट. तिथं संदर्भाने आपल्याला पाहायला मिळते. मग ही प्लाझ्मा स्टेट काय करते? अणूला परमाणूपासून वेगळं करते कणांना. आणि अशी ही प्लाझ्मा स्टेट चे जास्तीत जास्त काय येतं अस्तित्व आहे. म्हणजे जास्तीत जास्त पदार्थ या प्लाझ्मा स्टेट मध्ये आहेत, पण ते आपल्या समोर नाहीत म्हणून आपल्याला लक्षात येत नाहीत. मग याची उदाहरणं जर तुम्हाला पुढे भविष्यात विचारली तर आग, लाईट, वीज हे काय आहे? प्लाझ्मा स्टेटची उदाहरणे आहेत. मग प्लाझ्मा स्टेट कोणी शोधली? क्रूकने 1879 ला. ती म्हणजे काय की त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक इम्पल्स असतात आणि मॅग्नेटिक फील्डशी कनेक्ट करते. ती कशाशी? मॅग्नेटिक फील्डशी. म्हणजे 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत तिथं, इलेक्ट्रिक इम्पल्स आणि मॅग्नेटिक फील्डशी काय करते? ती कनेक्ट करते. अशी असते ती प्लाझ्मा स्टेट. असं एवढं तुम्हाला एक्सप्लेनेशन या अनुषंगाने भरपूर झालं. उदाहरण विचारलं तर आग, वीज आणि चमकणारे. आता ह्या विल्यम क्रूकने काय केलं होतं? सुरुवातीला शोध लागताना जे चमकणारे पदार्थ आहेत ना त्यांना प्लाझ्मा स्टेट असं म्हटलं होतं. कारण सुरुवातीला शोध लागताना खूप साऱ्या गोष्टी त्याचे कॅरेक्टरिस्टिक वगैरे माहीत नसतं. जे दिसतं त्याच्यावरून काहीतरी आपल्या पहिल्या स्टेटला मॅच करत नाहीये, म्हणजे आपण काहीतरी 4था शोध लावू. अशा प्रकारे विल्यम क्रूकने त्याच्या संदर्भात अजून काही शोध लागले असतील आणि चमकणाऱ्या पदार्थांना नाव दिलं होतं प्लाझ्मा स्टेट. मग या प्रश्नाचं उत्तर आहे प्लाझ्मा स्टेट, ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न पहा. क्ष किरण हे मुख्यतः खगोलशास्त्रीय प्रणालीमध्ये कोणत्या वायूद्वारे उत्सर्जित
होतात. आता क्ष किरण म्हणजे एक्स-रे. आपले एक्स-रेच्या अनुषंगाने तुम्हाला माहिती आहे एक्स-रेचा शोध कोणी लावलाय? रॉन्टगेनने एक्स-रेचा शोध लावलाय. एक्स-रे काय कशासाठी उपयोग करतो? आपल्या हाडांचं फ्रॅक्चर शोधतो आपण, कॅन्सरच्या गाठी नष्ट करण्यासाठी, हिऱ्यामध्ये असली आहे का नकली हे शोधण्यासाठी खूप ठिकाणी एक्स-रेचा वापर केला जातो. आता तुमचा जर एक्स-रे कधी झाला असेल, कधी जर फ्रॅक्चर वगैरे झाला असेल तर तुमच्या लक्षात येईल ज्यावेळेस आपण एक्स-रे काढतो त्यावेळेस आपल्या शरीरावरती थोडासा गरमपणा जाणवतो. कसा? एक्स-रे करताना गरमपणा जाणवतो. आणि तेच याच्या ठिकाणी आपल्याला कॉमन सेन्स वरती उत्तर काढता येईल की अत्यंत गरम वायूद्वारे उत्सर्जित होतात. मग क्ष किरण हे खगोलशास्त्रीय प्रणालीमध्ये कुठल्या? अत्यंत गरम वायूद्वारे उत्सर्जित होतात. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याच्या जोडीत डायगोनल रिलेशनशिप आहे? आता कधी कधी जर शब्द वाचले नाही व्यवस्थित आणि जर आपल्याला वाटलं की काहीतरी खूप अवघड आहे तर ते खूप सोपं असतं. आता डायगोनल रिलेशनशिप मध्ये तुम्हाला असं वाटेल की ही काहीतरी वेगळी रिलेशनशिप आहे का? तर अजिबात नाही. डायगोनली म्हणजे डायगोनलीच कनेक्ट, म्हणजे काय? कर्णामध्ये एकमेकांना कनेक्ट केलेले. आणि हे तुम्हाला माहिती आहे की हा जो आपला मॉडर्न पिरियोडिक टेबल आहे, आधुनिक आवर्त सारणी मोस्लेने शोधलेली, याच्यामध्ये त्यांनी काय विचारले? कुठले मूलद्रव्य डायगोनली कनेक्ट आहेत? आता मग लिथियम बेरिलियम आहेत का? पहा, लिथियम बेरिलियम नाही. कसे आहेत ते? हॉरिझॉन्टली आहेत, काही व्हर्टिकली असतात. त्यानंतर पुढचा पहा, लिथियम मॅग्नेशियम. पहा, लिथियम मॅग्नेशियम बरोबर आहे डायगोनली, म्हणजे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी काय आहे? याचं उत्तर आहे. पण आता तुम्ही म्हणताल मग आता अख्खा टेबल पाठ करायचा का आणि टेबल मधले प्रत्येक एलिमेंट पाठ करायचे का? अजिबात नाही. पहा, सुरुवातीला एस पी हा कुठला ब्लॉक आहे? एस पी हे डी आणि एफ. असे प्रश्न एफ बद्दल कधीच विचारणार नाहीत तुम्हाला, डी बद्दल पण विचारणार नाहीत. एस किंवा पी मध्ये पहिल्या 2 जे आवर्तन येतं त्याच्यावरतीच प्रश्न विचारला जातो, कारण इथं सगळे आपल्या ओळखीची रोजच्या दैनंदिन जीवनातली एलिमेंट आहेत. त्यामुळे तुम्हाला लिथियम, बेरियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, क्लोरीन, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस अशी जी सल्फर जी ओळखीची आहेत ना तेवढीच मूलद्रव्यांचं लोकेशन एक आपल्या मनात लक्षात असलं पाहिजे. आणि एक 17वा हॅलोजन ग्रुप असेल. अशा प्रकारे कॉमन सेन्सनी जेवढं लक्षात राहील तेवढंच लक्षात ठेवायचे. संपूर्ण आधुनिक आवर्त सारणी लक्षात ठेवण्याची गरज नाही. पुढचा प्रश्न पहा, खालील आम्लाच्या कॉन्जुगेट बेस बाबत विधानं ओळखा. आता कॉन्जुगेट बेस काय असतो? तर तुम्हाला मी ऍसिड बेसच्या थेरी शिकवताना 3 थेरी शिकवल्या होत्या. 3. एक काय? आर्हेनियस थेरी, दुसरी काय? लॉरी ब्रॉन्स्टेड थेरी आणि तिसरी कुठली? लेविस थेरी. तर याच्यामध्ये आपल्याला कॉन्जुगेट बेस संदर्भात लॉरी ब्रॉन्स्टेड थेरी लक्षात आणायची की ऍसिडने, आता कॉन्जुगेट बेस म्हणजे काय असतो ते पहा, ऍसिडने प्रोटॉन डोनेट केल्यानंतर राहिलेला बेस म्हणजे कॉन्जुगेट बेस. ऍसिडने प्रोटॉन डोनेट केल्यानंतर राहिलेला बेस जो असतो तो कॉन्जुगेट बेस असतो. आणि याच्या संदर्भात मग कशी तयार होती रिएक्शन? ऍसिड प्लस बेस गिव्स कॉन्जुगेट ऍसिड प्लस कॉन्जुगेट बेस. अशा प्रकारची काय होते? रिएक्शन होते. मग आपल्याला इथं एक कॉन्सन्ट्रेटेड असेल तर दुसरा काय असला पाहिजे? कमकुवत असला पाहिजे. म्हणजे तीव्र आम्ल कमकुवत बेस, कमकुवत आम्ल तीव्र बेस. ए आणि सी पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी काय येईल? याचं उत्तर येईल. याच्यासाठी परत एकदा सांगतो, ऍसिड बेसच्या ज्या 3 थेरीज आहेत, एक आर्हेनियस, एक लॉरी ब्रॉन्स्टेड थेरी आणि तिसऱ्या नंबरची लेविस थेरी. लेविस थेरीवरती खूप वेळेस प्रश्न विचारला की लेविस ऍसिड कुठले, लुईस बेस कुठले. हे तीनही गोष्टी, तीनही थेरीज तुम्हाला माहित असल्या पाहिजे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. पहा पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते संयुग अँटीनॉक म्हणून वापरतात? आता तुम्हाला लगेच लक्षात येईल की हे आपण कधी वाचलेलंच नाहीये. मग असं आहे का? अजिबात नाही. हा सिलेबसचा पॉइंट आहे. अँटीनॉक काय असतं? तर अँटीनॉक कंपाऊंड जे आहेत ते 2 गोष्टी करतात. एक म्हणजे काय करतात? नॉकिंग प्रॉपर्टी रिड्यूस करतात. नॉकिंग प्रॉपर्टी रिड्यूस करतात म्हणजे कमी करतात. आणि ऑक्टेन नंबर इम्प्रूव्ह करतात. ऑक्टेन नंबर इम्प्रूव्ह करतात. आता तुम्हाला ऑक्टेन नंबर ऐकल्यावरती थोडंसं आठवलं असेल की कशा संदर्भात ही अँटीनॉक आहे.
अँटीनॉक कंपाऊंड काय करतात, नॉकिंग प्रॉपर्टी रिड्यूस करतात आणि ऑक्टेन नंबर इम्प्रूव्ह करतात. हे कशाशी संदर्भात आहे, हे आहे फ्युएलशी संबंधात. म्हणजे आपलं जे इंधन आहे, इंधन जळताना जर ते इरेग्युलर जळलं तर ती नॉकिंग प्रॉपर्टी असते, म्हणजे जास्त नॉकिंग प्रॉपर्टी असते आणि ती कमी करावी लागते, तरच तुम्हाला मॅक्झिमम कंबशन होऊन काय होतं, आपलं इंजिनची इफिशियन्सी वाढते. त्याच्यासाठी तुम्हाला नॉकिंग प्रॉपर्टी रिड्यूस करणं गरजेचं असतं आणि त्याच अपोजिट मग काय, ऑक्टेन नंबर इम्प्रूव्ह होतो. याचा अर्थ प्रॉपर रेग्युलर काय होतं, त्याचं फ्युएलचं कंबशन होतं. मग हे जे आहे हे अँटीनॉक कंपाऊंड कोणते आहेत, तर सगळ्यात मेन आहे टेट्रा इथाइल लेड आणि आयर्न कार्बोनिल. हे काय आहेत, अँटीनॉक कंपाऊंड. अँटीनॉक नॉकिंग प्रॉपर्टीच्या विरोधी काय राहणार, अँटीनॉक, म्हणजे नॉकिंग प्रॉपर्टी कमी करतं कोण, अँटीनॉक कंपाऊंड. हे असे आहेत. पर्याय क्रमांक ए आणि सी म्हणजे 3 नंबरचा पर्याय या ठिकाणी याचं उत्तर आहे. हा टॉपिक कुठून विचारलेला आहे, याचे सोर्स हे सगळं आपण आपल्या बॅचमध्ये हे सुद्धा टॉपिक घेणार. हे लुसेंटचे टॉपिक येतं. खूप साऱ्या मुलांनी स्टेट बोर्ड किंवा CBSE NCERTच्या नादामध्ये लुसेंटकडे दुर्लक्ष केलं जातं. त्या बुकमधून जवळपास तुम्हाला मी प्रत्येक वर्षी आलेले प्रश्न आणि ते संदर्भासहित आपल्या बॅचमध्ये दाखवणार आहे. त्यामुळे तिथं मी डिटेलमध्ये घेणार आहे. हे झालं. याच्यानंतर एक डायपोल मुवमेंटचा टॉपिक आहे. हे असे काही ऑड टॉपिक येतं, म्हणजे काही टॉपिक रेग्युलर येतं, काही इरेग्युलर येतं आणि काही एकदम ऑड येतं, जे कधीतरीच विचारले जातात पण ते खूप सोपे आहेत. त्यातला हा एक टॉपिक आहे. मग याचा पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या रेणूमध्ये डायपोल दाखवता येतो. आत्ताच तुम्हाला मी सांगितलं की याचे उत्तर आहे NF3. तर ही काय आहे डायपोल मुवमेंट, याचं संपूर्णतः 1 तासाचं लेक्चर मी तुम्हाला घेऊन दाखवणार आहे. की आता सपोज हा N आहे आणि याला कनेक्ट झालेला हा F. मग हे काय असतं, इलेक्ट्रो निगेटिव्हिटी असते आणि ती कशाची जास्त असते, तर हॅलोजन ग्रुप. हॅलोजन ग्रुप जो तुम्हाला मागाशी मी आधुनिक आवर्त सारणी 17 नंबरच्या गाण्यामध्ये दाखवला. हॅलोजन ग्रुप फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टेटाईन हे ज्या आहेत, हे ज्या हॅलोजन ग्रुप आहे आणि फॉन ऑक्सिजन, नायट्रोजन आणि फ्लोरीन यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असती. म्हणजे फॉन मध्ये F हा इकडे आकर्षित करील आणि N हा इकडे आकर्षित करील. पण याच्या जागेवर जर सपोज असं असतं HCl, तर क्लोरीन कडे जास्त आहे, त्यामुळे क्लोरीन Hला आकर्षित करीन किंवा त्याच्याकडे खेचील. मात्र इथं काय होतंय, दोन्हीही एकमेकांकडे खेचतायत आणि इथं डायपोल मुवमेंट पाहायला मिळते. याच्या संदर्भात डिटेल लेक्चर आपण घेणार आहोत आणि आपल्या बॅचमध्ये ते आहे ऑड टॉपिक वरती. जसं याच्या अगोदरचा अँटीनॉकचा टॉपिक सांगितला, त्याच्यामध्ये ऑक्टेन नंबर, डिकेन नंबर आणि हे अशा प्रकारचे काही पॉइंट. तर याचं उत्तर काय मग, पर्याय क्रमांक 4. आता बाकीच्या मध्ये कसं होत नाही, तसं होत नाही डायपोल मुवमेंट. कारण मी काय सांगितलं, सपोज HCl जर कनेक्ट करायचा आहे तर इथं क्लोरीनची काय आहे तुम्हाला सांगितली, हॅलोजन ग्रुप मधली इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, त्यामुळे ते ॲब्झॉर्ब करील, पण H कडे नाही ना ॲब्झॉर्ब करायला, त्यामुळे डायपोल मुवमेंट टुवर्ड्स क्लोरीन अशी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी मात्र दोन्हीकडेही सेम आहे. पुढचा प्रश्न पहा, हायड्रोजनचा अणू स्पष्ट करण्यासाठी बोरने निवडलेल्या प्रतिकृतीत खालील गोष्टींचा समावेश आहे. तुम्हाला जर मराठी वाचताना थोडं हे होत असेल तर इंग्लिश, द मॉडेल ऑफ चूजन बाय बोर्स रिप्रेझेंट द हायड्रोजन ॲटम इज मेड अप ऑफ फॉलोइंग पॉस्ट्युलेट्स. म्हणजे काय पहा, सायन्स तर तुम्हाला अगोदर पण सांगितलं, अवघड प्रश्न दिसला, खूप जास्त डिस्क्रिप्टिव्ह दिसलं, खूप सोपा प्रश्न असतो. इथंच आयोग फसवतो की तुम्ही इथं या प्रश्नाला पाहून घाबरले पाहिजे आणि नेक्स्ट कडे गेलं पाहिजेत, याच्यासाठीच हा प्रश्न डिझाईन केलेला असतो. याच्या संदर्भाने तुम्ही जर वाचलं तर इलेक्ट्रॉनची भ्रमणकक्षा न्यूक्लियसच्या भोवती वर्तुळाकार फिरते. काय त्याच्यामध्ये काहीच नाहीये. म्हणजे तुम्हाला माहिती आहे प्रोटॉन न्यूट्रॉन केंद्रकात असतात, इलेक्ट्रॉन त्याच्या भोवती फिरत असतात, काही नाहीच आहे त्याच्यामध्ये. स्टेटमेंट 1 नंबर बरोबर आहे. इलेक्ट्रॉन जेव्हा भ्रमण कक्षेत असतो तेव्हा त्याचा अँग्युलर मोमेंटम हा एकत्रित h/2π पट्टीत असतो. माहित नाही आपल्याला, सपोज असं समजू, हे माहित नाही आपल्याला, बाजूला ठेवू 2 मिनिटं. इलेक्ट्रॉन जेव्हा त्याच्या भ्रमण कक्षेत असतो तेव्हा ऊर्जेचे उत्सर्जन करीत नाही, बरोबर आहे. भ्रमण कक्षेत म्हणजे फिरताना करतो का, नाही करत. कधी करतो मग, 4 नंबरचं स्टेटमेंट त्याला बरोबर लगेच दिलेलं आहे. इलेक्ट्रॉन एका भ्रमण कक्षेतून दुसऱ्या भ्रमण कक्षेत जात असताना ऊर्जा देतो किंवा घेतो. म्हणजे आत येताना ऊर्जा देतो आणि बाहेर जाताना ऊर्जा घेतो. म्हणजे हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर येतं. मग ACD हे बरोबर आहे आणि ACD बरोबर असणारा पर्याय नाहीये, म्हणजे B सुद्धा बरोबर घ्यावं लागणार आहे. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी ABCD हे बरोबर आहे. म्हणजे हा प्रश्न खूप इझी आहे.
आतापर्यंतच्या प्रश्नात हा प्रश्न सगळ्यात इझी, याला जास्त डोकं लावावं लागलं नाही तुम्हाला, पण बघताना सगळ्या पेपरमध्ये हा सगळ्यात अवघड प्रश्न या ठिकाणी तुम्हाला पाहायला दिसतो, त्यामुळे असे प्रश्न सोडायचे नाही. हे इंग्लिशमध्ये, ज्यांना मराठीमध्ये लक्षात येत नाही त्यांच्यासाठी इंग्लिशमध्ये प्रश्न वाचायचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. खालीलपैकी कोणते कोलेस्टेरॉल हे चांगले कोलेस्टेरॉल आहे? ऑलरेडी 2-3 वेळा रिपीट झालेलं आहे की हाय डेन्सिटी कोलेस्टेरॉल लायपोप्रोटीन हे काय आहे, हर्ट साठी चांगलं आहे. का चांगलं आहे माहिती का? ते हर्टला काय करतं, रिस्क कमी करतं, रिड्यूस द रिस्क ऑफ हर्ट हेल्थ, त्यामुळे ते HDL हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन कोलेस्टेरॉल. मग हाय डेन्सिटी किती? 40 mg पर्यंत. एवढी डेन्सिटी किंवा याच्यापेक्षा जास्त डेन्सिटीचं कोलेस्टेरॉल काय असतं, शरीराला चांगलं असतं, कारण ते आपल्या हार्टची काय करतं, हेल्थ चांगली ठेवतं. याच्यामध्ये काही समजून सांगण्यासारखं नाहीये. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी याचं उत्तर आहे. आता पहा, खालीलपैकी कोणते शैवाल अगार नावाच्या पदार्थाचं व्यावसायिक उत्पादनाकरता वापरतात? आता काय झालंय माहितीये का, मागचं जर तुम्ही 2021 पासून पाहिलं ना, 20, 21, 22, 23 आयोगाने शैवाल या टॉपिक वरती एवढा फोकस केलाय की एकही पेपर तुम्हाला विदाऊट शैवालाच्या प्रश्नाचा दिसणार नाही. प्लस कधी कधी 2-2, 3-3 प्रश्न विचारलेले येतं. तुम्ही हे टॉपिक जर पाहिला तर तुम्हाला शैवाल हा टॉपिक हमखास मागच्या 3 पेपरला सलग दिसून येतो. मग त्याचे 3 टाइप्स येतं. पहा, शैवालाचे 3 टाइप्स येतं. कुठले? एक आहे हरित शैवाल, दुसरं आहे लाल, तिसरं आहे ब्राऊन. आता याची फक्त इंग्लिश नावं काय आहेत ना, इंग्लिश म्हणजे ब्राऊन म्हणजे रेड, ग्रीन अशी नाही, जी आपल्या सायन्सची भाषेत जी नावं आहेत त्याच्यावरती प्रत्येक वेळेस प्रश्न विचारलाय. हरितला काय म्हटलं जातं? क्लोरोफायसी. लालला काय म्हटलं जातं? रोडोफायसी. आणि ब्राऊनला काय म्हटलं जातं? फिओफायसी. मग याच्यामध्ये असणारे कुठले घटक येतं? मग हरितमध्ये काय आहे? अ आणि ब. अशा प्रकारे हे सगळं डिटेलमध्ये आपण शैवाळाचा सुद्धा एक फक्त शैवाळावरती 2 तासाचा टॉपिक घेणार आहोत, ज्याच्यामध्ये शैवाळ हा संपूर्ण टॉपिक, त्याचे यूज, त्याच्या अनुषंगाने इतर प्रश्न हे सगळं आपण कव्हर केलेलं आहे आपल्या बॅचमध्ये. मग इथं तुम्हाला काय विचारलंय की आगार नावाचे व्यावसायिक उत्पादन कशासाठी? तर ते लाल रोडोफायसी या शैवाळा पासून बनवलं जातं. मग याचं पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी काय आहे? उत्तर आहे. खालीलपैकी कोणता विषाणूजन्य यकृत रोग ज्याचा संसर्ग दूषित रक्त चढवल्यामुळे किंवा दूषित सुईतून होतो? म्हणजे पहा, इथं विचारलंय तुम्हाला यकृताचा कॅन्सर. यकृताचा कॅन्सर म्हटलेला कुठला आजार आहे? तर हिपॅटिटिस बी या ठिकाणी आहे. आणि हा म्हणजे इझी प्रश्न आहे आपला. जो मानवी रोग येतो याच्यामध्ये तुम्हाला हिपॅटिटिस ए किंवा रुबेला एड्सची संदर्भात लगेच ऑड मॅन आउट करता येईल. आणि हिपॅटिटिस बी या ठिकाणी काय आहे? दूषित रक्त चढवल्याने दूषित सुईतून होणारा आजार आहे. अशा प्रकारे पहा, सायन्सच्या प्रश्नाचं एनालिसिस झालेलं आहे कुठल्या? 2019च्या मुख्यचं एनालिसिस या ठिकाणी आपण पाहिलं. याच्यातून तुमच्या काय लक्षात आलं? आता आपण जास्त लेंदी न करता काय केलेलं आहे की कसं तुम्हाला महत्त्वाचं आहे आणि बेसिक तुम्हाला माहिती दिलेली आहे. याच्यातून तुम्हाला काय करायचंय? अशा प्रकारे सगळ्या मेन्स प्रीचं सगळं PYQ एनालिसिस करायचंय. तरच तुम्हाला येणारी कुठलीही 2025ची असेल, या वर्षीची गटकची मुख्य असेल, गटकची पूर्व असेल, ही तुम्हाला, आणि गटकच्या बच्या पूर्व आणि मुख्य दोन्हीकडेही सायन्स आहे जे की 30 मार्काला आहे. त्यामुळे तुम्हाला तशा प्रकारे तयारी करायची आहे. उलझनों से डरे नहीं, कोशिश करे बेहिसाब, इसी का नाम है जिंदगी, चलते रहिए जनाब. अशा मोटिवेशनसह आपण आजचे लेक्चर आपण थांबूया. पण तुम्हाला परत एकदा सांगतो की तुम्हाला प्रत्येक प्रश्न करताना 4ही पर्याय, त्याचे 4ही पर्याय, आता पहा इथं हायड्रोजन पेरॉक्साइड आणि कॅल्शियम क्लोराइड असं विचारलंय. तुम्ही जरी आता ह्या 2 प्रश्नाच्या अनुषंगाने आपल्याला उत्तर मिळालं एसी, तरी या 2 पर्यायावरती सुद्धा विचार करणं गरजेचं आहे की हायड्रोजन पेरॉक्साइड म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? काय आपल्या जखम झाल्यावरती आपण ज्या जखमेवरती टाकतो आणि ते फेस येतो ते हायड्रोजन पेरॉक्साइड आहे. मग कॅल्शियम क्लोराइड काय? हे सगळे टॉपिक तुम्हाला आपण डिटेलमध्ये आपल्या बॅचमध्ये सुद्धा घेणार आहोत. आधुनिक आवर्त सारणी, त्याचे ब्लॉक, त्याचे इलिमेंट, ते लक्षात कसं ठेवायचं, 18व्या नंबरचा गण कसा लक्षात ठेवायचा, 17व्या नंबरचा कसा ठेवायचा, हे सगळं आपण आपल्या याच्यामध्ये घेत आहोत.
आहोत त्यासाठी तुम्हाला काय करायचंय सायन्स बाय प्रमोद सर हे ॲप डाउनलोड करायचंय काही प्रॉब्लेम आला तर 9623 17 18 18 या नंबरवरती काय करायचंय व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा हे ॲप डायरेक्ट प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड करा त्याच्यावरती तुम्हाला ही संपूर्ण बॅच सध्याला काही दिवसांसाठी मोफत उपलब्ध आहे PYQ ची बॅच मोफत उपलब्ध आहे त्याच्यासाठी तुम्हाला सायन्स बाय प्रमोद सर हे ॲप डाउनलोड करायचंय आणि आपल्या युट्यूबला स्टे कनेक्टेड आणि आपल्या टेलिग्रामला सुद्धा कनेक्टेड राहायचंय चला तर मग इथे आपण आता थांबूया धन्यवाद